मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता महार लोक हातामध्ये प्राण्याचं लाकूड आणि ढोल वाजवतच आलेले असतात. आता महार लोकांना गंगाधर शास्त्री यांनी दिलेला हा निरोप होता. त्याचे पालन ते लोक करत होते. ज्योती यांची परिस्थिती तर खूपच चांगली. अशी खूपच जास्त वाईट परिस्थिती गंगाधर शास्त्रीसारख्या लोकांनी महार लोकांची केली होती. ना त्यांना अंगावरती चांगले वस्त्र घालण्याची मुभा होती, ना चांगलं चुंगलं खाण्याची मुभा होती. त्यांनी इथे फेकून दिलेलं अन्न आणि मग त्यांच्याकडे दुसरा पर्याय ठेवला नव्हता, तर जनावरांचे अन्न त्यांना खावे लागत असे. आणि हे सगळे जुलूम त्या लोकांनी इथे ब्राह्मण लोकांनीच त्यांच्यावरती केले होते. तेव्हा हे महार आता गळ्यामध्ये मडकं आणि आता कमरेला झाडू बांधून त्या ठिकाणी आले होते, हातामध्ये प्राण्याचं लाकूड घेऊन. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्रीसुद्धा तिथे आले होते. गंगाधर शास्त्री हे आता पालखीमधून आलेले असतात आणि जेव्हा जेव्हा ते आता ज्योतीच्या घरापर्यंत येत असतात ना, तेव्हा तेव्हा गोमूत्र शिंपडलं जात असतं. कारण त्याने धर्मांतर केलेलं असतं ना, म्हणून त्यांचा इथे आता बाट लागेल की काय या भीतीने सगळीकडे गोमूत्र शिंपडलं जातं त्यांच्या आजूबाजूला. म्हणजे इथे आता माणसापेक्षा गोमूत्राला जास्त महत्त्व दिलं जातं बाट घालवण्यासाठी. त्यानंतर इथे आता शूद्रांमध्ये सगळेच येतात. म्हणजे इथे माळीसुद्धा आणि हे महारसुद्धा. पण तरीसुद्धा महारांवरती केलेला जुलूम हा खूपच जास्त विचित्र पद्धतीचा होता. त्यांना माणूस म्हणून जगण्याची अजिबातच मुभा नव्हती. त्यानंतर प्रेक्षकांनो, गंगाधर शास्त्री त्या ठिकाणी आलेले असतात. ते आल्यानंतर लगेचच इथे रखमा खोलीमध्ये येते आणि सावित्रीला म्हणत असते, काय गे सावित्रे, काय चालले ग तुझी उलथापालथ? अगं तिकडे बघ, ते लोक हाड घेऊन आले सुद्धा आणि गंगाधर शास्त्रीसुद्धा आलेत. आधी समद्यांनी बाहेर चला. तेव्हा ती विचारत असते की आऊ सांगा ना, तुम्ही ते पत्र कुठे ठेवलं होतं? तेव्हा आऊ म्हणते, वहिनी अगं तू पत्र वगैरे बघितलंस का गं, ज्योतीने पाठवलेलं? तेव्हा ती म्हणते, कुणी? ते बाडग्या ज्योत्याने? इथे आता स्वतःची काकूच त्याला बाडगा ज्योती म्हणत असते. त्याने पाठवलेलं पत्र मला काय माहीत? ते समजा जाऊ द्या, आधी बाहेर जा आणि बघा गंगाधर शास्त्री आलेले आहेत. तेव्हा इथे रखमाला आठवत असतं, घरामध्ये जेव्हा कुणीही नसतं ना, तेव्हा ती घरात आलेली असते आणि म्हणत असते, समधे लोक कुठे गेलेत काय माहिती. तेव्हा तिथे साडीची घडी असते. ती म्हणत असते, बाई ही साडी किती छान आहे. आणि बाजूला तिचं लक्ष जातं तर ते पत्र तिला सापडतं. ती म्हणत असते, हे पत्र, बाई ह्या पत्राला मी हात कसा लावला? तिला बाट लागल ना, म्हणून ती पत्र ती फेकून देते आणि म्हणत असते की अरे देवा, या पत्राला हात लागला माझा. काही हरकत नाही रखमा, या पत्राला हात लागला ना तुझा, हे पत्र आहे ना ते आता हातामध्येच ठेव. आणि मग ती सावित्री हे पत्र समद तिच्या खोलीमध्ये शोधल, बाहेर शोधल, तिला ते सापडता कामा नये. आणि मग सगळं शोधून झाल्यानंतर हळूच हे पत्र खोलीमध्ये ठेवून द्यायचं की मग तिला ते सापडणार बी नाही. त्याच्यामध्ये ज्योतीने काय निरोप दिलाय हे तिला कळणार बी नाही. यासाठी हे सगळं रखमाने जुळवून आणलेलं असतं. तर इथे गंगाधर शास्त्री आल्यानंतर म्हणत असतात, काय मग तुम्ही इथे धर्म बुडवण्याचं काम केलेलं आहे. आत्तापर्यंत जे तुमच्या घराने केलं आहे ना, ते आत्तापर्यंत कुणीही केलं नव्हतं. पण तरीसुद्धा धर्म बदलणारा काय मोठी शिक्षा मिळते ना, ते आता तुम्हा सगळ्यांनाच कळेल. हे बघा, हे लोक इथे जे आलेत ना हाड घेऊन, ए महारांनो, ते हाड घ्या आणि जाऊन आता ह्या माळ्याच्या घराला बांधा. वारकऱ्यांचं घर आहे ना तुमचं, आता तुमची हीच शिक्षा की हाड तुमच्या दाराला बांधलं जाईल. तुम्हाला सतत आठवण करून दिली जाईल की तुम्ही धर्माच्या विरोधात गेला आहात. तेव्हा इथे दादा म्हणत असतात, गंगाधर शास्त्री देवा असं करू नका, माझ्या घराला हाड बांधू नका, एवढा अपराध फक्त पोटामध्ये घ्या. गंगाधर शास्त्री म्हणतात, अजिबात नाही, तुम्ही जो अपराध केलाय ना तो पोटामध्ये घेण्यासारखा तर मुळीच नाही आहे रे माळ्या.
तुला तर आता तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. कुठे आहे, कुठे तुझी ती सून कुठे आहे, जी माझ्याबरोबर वाद घालत होती, जिने इथे धर्मपंडितांसमोर इथे लाज लज्जा सोडून ती वागली. मग तिने तारतम्य सोडून वागल्यानंतर आम्हालासुद्धा त्या पद्धतीची शिक्षा द्यावीच लागणार आहे ना. गंगाधर शास्त्री म्हणतात की या महारांमध्ये आणि तुमच्यामध्ये आता काही फरक राहणार नाही आहे. तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा हीच मिळणार आहे की तुमच्याजवळ कुणीही संबंध ठेवणार नाही. वाळीत टाकण्यापेक्षासुद्धा तुम्हाला वाईट शिक्षा ही आहे की यांच्याकडून कुणी काही घ्यायचं नाही आणि यांना कुणी काही द्यायचं नाही. यांच्याबरोबर कुठलाही संबंध घ्यायचा नाही. यांच्या घरामध्ये मुलगी द्यायची नाही किंवा यांच्या घरातली मुलगी करायची नाही. अशा पद्धतीने इथे आता गंगाधर शास्त्री यांनी शिक्षा सुनावलेली असते. आणि गंगाधर शास्त्री म्हणत असतात की बोलव ना, तुझ्या त्या सुनेला बोलव, जी इथे माझ्याबरोबर प्रत्येक गोष्टीसमोर वाद घालत उभी राहिली होती. आता ती कुठे आहे? आता का तोंड लपून घरामध्ये बसली आहे? तेव्हा इथे आऊ म्हणत असते, ए बाई सावित्री, माझ्याकडून चूक झाली ग. चूक नाही, घोडचूक झाली. ते पत्र मी तुझ्याकडून घ्यायलाच नको होतं. सावित्री आपल्या खोलीमध्ये ते पत्र आता सगळीकडे शोधत असते. तेव्हा इथे रखमा येते आणि म्हणत असते, काय ग सावित्री, काय करतेस? अगं चल ना, बाहेर गंगाधर शास्त्री आणि ते लोक हाड घेऊन आलेत, तुला बोलावले, चल. ती म्हणते, मी कुठं बी नाही येणार, मला कुठे यायचं नाही आहे, मला ते पत्र शोधायचं आहे. ती म्हणते, कुठलं ग पत्र? ते बाडग्या ज्योत्याने दिलेलं पत्र ना, ते नंतर शोध, त्याचा आता काही पण उपयोग होणार नाही आहे. आधी बाहेर चल, गंगाधर शास्त्रींनी बोलवले. उगाच इथे अजून काही बोललीस ना तर गंगाधर शास्त्री काय मोठी चूक देतील ना आपल्या पदरात, ते तुलासुद्धा कळणार नाही आहे. तेव्हा आऊ म्हणते, ए सावित्री बाई चल ग. तेव्हा ती म्हणते, नाही आऊ थांबा. तेवढ्यातच इथे आता रखमा म्हणते, काय शोधतेस काय? पंचारती शोधतेस का? ती म्हणते, पंचारती कशाला शोधू? त्या हाडाची काय आरती करायची आहे का? तेव्हा ती म्हणते, तुम्ही जरा गप्प बसता का? ती म्हणते, गप्प बिप्प काही नाही, आधी बाहेर जा, गंगाधर शास्त्री काय बोलतायत ते बघ जा. तेव्हा आऊ म्हणते, चल सावित्री चल, आधी बाहेर चल, उगाच अजून आपल्या घरातल्या लोकांना कुठल्या गोष्टीचा त्रास व्हायला नको, चल. तेव्हा सावित्री म्हणते, चला आऊ चला. सावित्री गेल्यानंतर तिथे आता रखमा उभीच असते आणि रखमा ते पत्र आपल्या आता पदरातून बाजूला काढते आणि म्हणते, चला. सावित्रीचं आता खोलीमध्ये सगळीकडे शोधून झालेलं आहे. ती आता परत काही इथे शोधायला येणार नाही. ज्योत्याचं हे पत्र इथंच लपून ठेवते, म्हणजे ते आता तिला सापडणार नाही. तेव्हा सावित्री बाहेर येते. गंगाधर शास्त्री म्हणतात की या या, काय मग बघताय ना, सून हवी तर तुमच्यासारखी. तुमच्यामुळे आज संपूर्ण घराला मान खाली घालून उभं राहावं लागतंय, केवळ तुमच्यामुळे, कारण तुम्ही आमच्याबरोबर उज्जत घातली, त्यामुळे ही शिक्षा मिळाली. देवाने शिक्षा दिली ही तुम्हाला. धर्म बदलायचा होता, मग इतकं धर्माला नावपोटं ठेवायची गरज तरी काय होती? राणूजी माळी म्हणत असतो की मी काय म्हणतो गंगाधर शास्त्री, आता जे काही झालं ना त्याच्यामध्ये माझी काय बी चूक नाही. मला माझ्या बायकोला इथे आता राजाराम, त्याची बायको पारू आणि आमचा नातू आहे ना गणू, त्याला तुम्ही या सगळ्यातून लांब ठेवा. आम्हाला ही शिक्षा तुम्ही देऊ नका. तेव्हा इथे आता राजाराम म्हणत असतो, नाहीतर काय शास्त्री, अहो माझी काय चूक आहे या सगळ्यामध्ये? मी बिचारा साधा माणूस, कळ्याफुड्यांमध्ये राहणारा, मी पण कंटाळलो या सगळ्याला, यांच्या वागण्याला. मला ही शिक्षा तुम्ही देऊ नका, या सगळ्यातून मला लांब ठेवा. तेव्हा चिमणा म्हणत असते, अरे काय हे राजारामा, अरे लगेच घाबरलास, चाललास लगेच समद सोडून. अरे हे समद बोलायच्या आधी एकदा तुझ्या बापाकडं बघायचं तरी होतं र. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की हे बघा अण्णा, तुम्ही नका इथे हार मानू, काही होणार नाही आहे, एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा दादा म्हणत असतात की जाऊ दे, त्याला तरी सुखाने संसार करू दे. जा, तुला राजारामा जायचं असेल तर जा. ही जी काही शिक्षा आहे ती मी एकटा भोगायला तयार आहे. आता माझा ज्योती असता तर त्याने हे सगळं होऊ दिलं नसतं, हे मात्र तेवढंच खरं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, 19व्या शतकामध्ये अशा पद्धतीने ब्राह्मणांनी खालची जात म्हणून, शूद्र म्हणून या सर्वांना खूपच जास्त त्रास दिलेला असतो. आपल्या सगळ्यांना खूपच जास्त त्रास दिलेला असतो आणि त्यामुळे इथे तेव्हाचे लोक त्यांना घाबरत असतात. या शिक्षा ज्या त्यांनी शास्त्र म्हणून
लिहून ठेवल्या होत्या त्या शिक्षांना तेव्हाची साधी भोळी माणसं खूपच जास्त घाबरत. तेव्हा इथे आता सावित्री आणि ज्योती हे दोघेजण एकमेकांना प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करत असतात. पण आता ज्योती सध्या नसल्यामुळे सावित्री एकटी पडलेली असते. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात, ए महारानो, चला लवकर घाई करा, ते हाडूक इथे दारामध्ये बांधून घ्या. संध्याकाळ झालीनंतर तुमची इथे लांबलचक सावली माझ्या अंगावरती पडेल आणि मला विटाळ लागेल. चला चला कामाला लागा. तेव्हा महार म्हणत असतात की मायबाप देवा, अहो आम्ही हाड तर बांधू, पण हाड बांधण्यासाठी मळमळीत कपडा तर हवा ना. ते म्हणतात की मळमळीत कपडा ना, ज्योतीचं आहे ना खांद्यावरचं उपरण, ते उपरण इथे आणा आणि त्याच्यामध्येच हे हाड बांधा, म्हणजे घराला कसं शोभून दिसेल नाही का. चांगलं महागडं आहे ना ते उपरण. ते घेण्यासाठी रखमा स्वतः येते आणि कपाटामधून ते उपरण आता काढून घेते. तेव्हा सावित्री म्हणत असते, मी माझ्या मालकांचं उपरण देणार नाही, तो त्यांचा मान आहे. तेव्हा ती म्हणत असते, अगं कसला मान आणि कसलं काय, स्वतःच्या हाताने स्वतःचा मानपान सगळा घालून बसलाय तो ज्योत्या, दे इकडं ते उपरण. रखमा ते उपरण घेऊन येते, सावित्रीला धक्का देते आणि त्यानंतर ते उपरण लांबूनच महाराजांच्या समोर फेकून देते. तेव्हा इथे सावित्रीचं लक्ष जातं त्या पत्राकडे, जे पत्र आता ज्योतीने आणि सदाशिवने पाठवलेलं असतं. ते पत्र भेटल्यानंतर सावित्री ते पत्र वाचते आणि तेव्हा खरं खोटं तिच्यासमोर होतं. ती धावत पळत आता बाहेर येते. तोपर्यंत महाराजांच्या समोर पडलेलं उपरण, त्याच्यामध्ये ते प्राण्याचं हाड आता टाकलं जातं. ते व्यवस्थित बांधून ते आता दारामध्ये लटकवण्यासाठी ते जातच असतात. गंगाधर शास्त्री म्हणतात, चला चला घाई करा, लवकर ते हाड उचला आणि जाऊन आता दारामध्ये बांधा. तेव्हा इथे महार ते हाड घेऊन जाणारच असतात. तोपर्यंत तिकडून धावत पळत सावित्री येत असते आणि तेव्हा इथे सावित्री आल्यानंतर ती म्हणत असते की थांबा. तेव्हा प्रेक्षकांनो, महार आता ते हाड बांधायला जाणार. त्याच्या आधी सावित्रीने थांबायला सांगितलेलं असतं, म्हणजे नक्कीच काहीतरी तिच्या हाती लागलेलं आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. तेव्हा ते हातामध्ये पत्र घेऊन सावित्री तिथे उभी राहिलेली असते आणि म्हणते, कुठल्याही पद्धतीची शिक्षा आम्ही भोगणार नाही, कारण त्याची काही गरजच नाही आहे. कारण तुम्ही ज्याची शिक्षा आम्हाला देताय ना, तो अपराध माझ्या मालकांनी केलेलाच नाही आहे आणि त्याचा धडधडीत पुरावा माझ्या हातामध्ये आहे. या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की माझ्या मालकांनी धर्मांतर केलेलं नाही, त्यांनी धर्म बदललेला नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्रीने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं की माझ्या मालकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला नाही आहे आणि त्यामुळे आम्ही कुठलीही शिक्षा भोगणार नाही. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, पत्र, आणि हे पत्र तुला कोणी वाचून दाखवलं, कुणी वाचलं हे पत्र. सावित्री म्हणते, मी स्वतः वाचले हे पत्र. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री पुढील भागामध्ये म्हणत असतात की बघा बघा, अहो धर्मांतर केले असते तर एक वेळ ठीक, पण जी गोष्ट करायला नको तीच गोष्ट केली आहे. एका स्त्रीने वाचायला लिहायला शिकणं हा केवढा मोठा अपराध आहे तुला माहिती नाही. शिक्षा तर होणार, अपराध केलायस तू, घोर अपराध, आणि त्यासाठी शिक्षासुद्धा मोठी होणार. तेव्हा आऊ म्हणत असते, काय गं सावित्री, जिंकूनसुद्धा हारलीस ग तू. तुझ्या घराला इतक्या मोठ्या विटाळापासून तू वाचवलंस, पण इथे आता सगळेजण तुझं कौतुक करायचं सोडून तुझा रागराग करतील, तुला शिक्षा देतील. आता काय करशील ग तू. तेव्हा इथे सावित्री घाबरलेली असते. एका बाजूने आपलं घर वाचवायला गेली आणि दुसऱ्या बाजूने खूप मोठा अपराध केल्याचं लोकांना वाटलं. तेव्हा गंगाधर शास्त्री घरी येतात आणि म्हणत असतात आपल्या बायकोला, गोपिकाला, की आता तुम्ही इथे सर्व बायकांना गोळा करायचं आणि त्या ज्योत्याच्या बायकोला आहे ना चांगली शिक्षा करायची, अशी शिक्षा करायची की संपूर्ण पुणे हादरलं पाहिजे, असं तिला ठेचून काढायचं ना, की पुन्हा कुठल्या बाईने इथे शिकायला सुद्धा घाबरलं पाहिजे. अशा पद्धतीची शिक्षा तुम्ही आता द्यायची. आलं का लक्षात. गोपिका म्हणते, व्हय, चांगलंच माझ्या लक्षात आलं आहे, असं ती आता म्हणत असते.